रश्मी मानवतकर for main speech. Rashmi Malwatkar sir. Please give me a big hand for Rashmi Malwatkar sir. हॅलो, माझा आवाज ऐकू येत? बघितलं की अरे या हिंदू धर्मात तर माझ्या समाजाचं आणि माझं काहीच कल्याण नाही आहे. हे हिंदू लोक आपलं इतकं म्हणजे छळ करतायत, गुलाम म्हणून आपण जीवन जगतोय. तर असा कुठला धर्म आहे जे मानव जातीला प्रेम देणारा, समता देणारा, स्वातंत्र्य देणारा आणि संघर्ष असं समानता स्थापित करणारा धर्म आहे? तर बाबासाहेबांनी अहोरात्र 21 वर्ष अभ्यास केला आणि त्यांच्या अभ्यासानंतर त्यांच्या अंती असं लक्षात आलं की भगवान बुद्धांचा धम्म एकमेव असा धम्म आहे ज्याच्यात तुम्हाला समता आणि स्वातंत्र्य मिळतं. तर आणि भगवान बुद्धांनी बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर हीच म्हणजे ही डेट का बरं चूज केली? ठीक आहे, त्याच्या मागे पण इतिहास आहे की जेव्हा सम्राट अशोकांनी जेव्हा कलिंग युद्धानंतर शस्त्र त्यागले तेव्हा तो दिवस होता भाद्रपद पौर्णिमा अमावस्येच्या. तर भाद्रपद पौर्णिमा आत्ताच ऑक्टोबर महिन्यात येते. तर तेव्हा त्याच्यानंतर भाद्रपद अमावस्ये दिवशी त्यांनी शस्त्र त्यागले आणि 10 दिवस त्यांनी तो उत्सव साजरा केला. ठीक आहे, तर उत्सव साजरा केल्यानंतर 10व्या दिवशी त्यांनी विजयोत्सव साजरा केला आणि त्या विजयोत्सवाला म्हणतात अशोक विजयादशमी. आणि नेमकं 1956ला अशोक विजयादशमी येत होती 14 ऑक्टोबरला. तर म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर हा दिवस ठरवला की मी सगळ्यांना धम्माची दीक्षा देऊया. ठीक आहे, म्हणून बाबासाहेबांनी भंते चंद्रमणी यांच्याकडून दीक्षा दिली आणि सगळ्यांना आपल्याला दीक्षा दिली. म्हणून त्या दिवसाला धम्मदीक्षा असं म्हणतात. तर आपण असं बाबासाहेब म्हणतात की आपण परिवर्तनवादी असायला पाहिजे, आपण चुका दुरुस्त करणारे असले पाहिजे, आपल्याला इतिहासाची पानं चाडली पाहिजे. आणि बाबासाहेबांनी आपल्याला म्हटलं होतं की मी धम्माच्या नावेत बसलो आहे. जर तुम्हाला पटत असेल तरच तुम्ही या धम्माच्या नावेत बसा. फॉर्मॅलिटी म्हणून तुम्ही हे धम्म स्वीकारू नका. फक्त मेंढरं होऊन माझ्या मागे येऊ नका. तुम्हाला माहिती आहे मेंढरं कशी असतात, राईट? मेंढरं नेहमी मान खाली घालून चालतात आणि त्यांच्या मागे 3-4 मेंढरं पण मान खाली घालून चालतात. ठीक आहे, एक मेंढरी जर खड्ड्यात पडली तर एकच मेंढरी खड्ड्यात पडत नाही, पूर्ण मेंढरी खड्ड्यात पडते. का? कारण ती तिला फॉलो करते. ठीक आहे, तर आपल्याला पण असं नाही करायचं की जे चालत आलेलं आहे त्यालाच आपण फॉलो करायचं. इतिहास वाचायचा, इतिहासाची पानं चाळायची. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय चुकीचं आहे ते आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. मग कुणाला असं वाटत असेल फक्त आवडत आहे आपल्याला असं धम्म म्हणजे स्वीकारायचं नाही. तर कुणाला असं वाटत असेल अरे आपल्याला धम्माची काय गरज आहे, राईट? आपण तर खाऊन पिऊन सुखी आहोत, पण धम्माची काय गरज आहे? पण मला असा प्रश्न उद्भवतो की मग जर खरंच आपल्याला धम्माची गरज नाहीये तर मग बाबासाहेबांनी धम्म का स्वीकारला? बाबासाहेबांनी मग बुद्धांनी धम्म हा धर्मग्रंथ का लिहिला आणि त्यांनी धर्मांतर का केलं? ठीक आहे, 67 वर्ष लोटून गेलेली आहेत तरी सुद्धा मी आपल्या समाजात बघते की लोकांमध्ये धम्माचं आचरण अजिबात नाहीये. जयंती आली की फक्त त्यांना डान्स करायचं असतं, फक्त डान्स आणि स्पीच द्यायचं असतं. आणि बायांना फक्त जयंतीच्या नावाने फक्त साड्या दाखवायच्या असतात, दागदागिने दाखवायचे असतात, चुगली चहाडी करायची असते, वीकेंड प्लॅनिंग करायची असते. आणि पुरुष मंडळींना फक्त जयंतीच्या नावाने फक्त ओल्या पार्टीची प्लॅनिंग करायची असते. आणि लहान मुलांना फक्त इथे येऊन गप्पा गोष्टी आणि गेम्स खेळायचे असतात. आणि मोठ्या प्रमाणाने आपण मोठ्या आवाजात आपण जय 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 भीम, भगवान बुद्धांची जय आणि
पण बाबासाहेबांचे विचार आपण कधी आत्मसात करू, कधी आचरणात आणू? आपण आंबेडकरवादी बनलं पाहिजे, धम्माचे आचरण केलं पाहिजे आणि धम्माचा प्रचार प्रसार करायला पाहिजे. जर आपल्याला जाणीवच नसेल तर आपण काय करू शकतो? जो समाज आपल्या समाज हितासाठी वेळ, पैसा, बुद्धिमत्ता, आचरणिक बदल किंवा कुटुंब यांच्यात जर आचरणिक बदल आणत नसेल तर ते खरंच बौद्ध आहेत का, बाबासाहेबांचे अनुयायी आहेत का, याचा विचार केला पाहिजे. नाहीतर फक्त स्वतःचा विचार नाही केला पाहिजे की अरे मी तर बिझनेसमॅन आहे, माझ्याकडे तर खूप पैसा आहे, दागदागिने आहे, गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे. पण ते काय असतं? ते सगळं शून्य असतं. कोण खरा माणूस असतो? ज्याच्यामध्ये शील पालन करतो, तो जो मृदुभाषी असतो, जो गुणवान असतो, जो दान पुण्य करतो, जो भिक्षू संघाचा आदर सत्कार करतो, मान सन्मान करतो, धम्माचं आचरण करतो. आणि मी आपल्या लोकांना बघतेय की धम्माचं आचरण करण्यात अजिबात झिरो असतात. ते भिक्षू आले की त्यांना इतकं पण कळत नाही की भिक्षूंना खाली बसून त्रिवार वंदन करावं लागतं. त्रिवार वंदन पण करता येत नाही त्याला. भिक्षू आले की टाळ्या वाजवतात आणि हे आमचे भिक्षू नाही, ते आमचे भिक्षू नाहीत, आम्ही या भिक्षूंना दान नाही देणार, आम्ही त्या भिक्षूंना दान देणार, हे आमचे भिक्षू आहेत, आम्ही त्या भिक्षूंना दान देणार, असं म्हणतात. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपल्या लोकांना नावं ठेवण्यात खूप मज्जा येते. सगळ्यात पहिला नंबर नावं ठेवण्यात आहेत. हे चांगलं नाही, ते चांगलं नाही, ते बरोबर नाही, हे बरोबर नाही, याच्यावर बोट दाखवतात, त्याच्यावर बोट दाखवतात. पण हे विसरून जातात की दुसऱ्यांना बोट दाखवण्यापेक्षा आपल्या स्वतःकडे बोट दाखवावं. दुसऱ्यांना एक बोट दाखवत आहोत पण आपण हे विसरून जातो की एक बोट आपण दुसऱ्यांना दाखवत आहोत पण चारही बोट आपल्याकडे पॉइंट आउट करत आहेत की आपण कशी आहोत. दुसऱ्यांना आरसा दाखवण्यापेक्षा सगळ्यात आधी स्वतःला आरसा दाखवावा की आपण कशी आहोत. लोकांना बघते मी फक्त डान्स करण्यासाठी ते आणि साजरी करतात आणि हे पण करतात की दिवाळी मांडतात, राईट. दिवाळी मांडतात, दिवाळीचा फराळ करतात, एकमेकांना वाटतात, गरबा डान्स करतात, दांडियामध्ये जाऊन दिवाळीच्या प्रोग्राम मध्ये आपल्या मुलांना डान्स करायला लावतात आणि मोठ्या शेखीने म्हणतात की आमची मुलं दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये डान्स केलाय. सगळ्या लोकांना सांगतात, सोशल मीडियावर सांगतात. होळी खेळायला जातात आणि राखी पाठवतात आपल्या भावांना इथून. हे सगळे लक्षणं गुलामगिरीची आहेत, सगळी लक्षणं गुलामगिरीची आहेत. त्यांना अंगवळणी झालंय हे गुलामगिरी, अंगवळणी म्हणजे हॅबिच्युअल झालंय हे सगळं. ते विसरून जातात की हे सगळं मी सोडून दिले 14 ऑक्टोबर 1956ला. बाबासाहेबांनी जेव्हा धम्मदीक्षा दिली तेव्हा आपल्याला 22 प्रतिज्ञा दिली. आपण आत्ताच 22 प्रतिज्ञाचं पालन करायला शिकलो आहोत की त्याच्या 21 आणि 22 प्रतिज्ञामध्ये काय लिहिलं होतं की आज माझा नवीन जन्म होत आहे, तर आज माझा नवीन जन्म झालेला आहे असं मी मानतो आणि मी इतपर भगवान बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन असं मी मानतो. मी आपल्या समाजात असं पण बघते की लोक मोदीला नाव ठेवतात, राईट. आणि सोशल मीडियावरती खूप त्याचे म्हणजे मेसेजेस करतात, मोदी असा आहे, मोदी तसा आहे, मोदी चोर है, ऐसा है, वैसा है, राईट. आणि तिथे जर जयंती आली तर आपले लोक फक्त म्हणजे तिथे दारू पिऊन डान्स करतात आणि म्हणतात की आमच्यावर ॲट्रोसिटीचे मामले झाले. तुमच्यावर कसे ॲट्रोसिटीचे मामले होणार नाही जर तुम्ही स्वतः एक बौद्ध आदर्श समाज म्हणजे तुम्ही निर्माण नाही करणार. ठीक आहे, दुसऱ्यांच्या मी असं नाहीये की मी त्या लोकांचं समर्थन करतेय, पण तुम्हाला दुसऱ्यांकडून पण दुसऱ्या जातीच्या लोकांकडून पण तुम्हाला शिकावं लागेल की ते लोक कसं आपल्या मुलांना शिकवतात की तुम्ही दर रविवारी किमान मंदिरात जायला पाहिजे, तुम्ही दर शुक्रवारी मस्जिदमध्ये जायला पाहिजे, तुम्ही त्या मुलांना ते श्लोक शिकवतात, नमाज करायला शिकवतात, शबद म्हणायला शिकवतात आणि किमान थोडंफार का होईना ते दान पुण्य करायला शिकवतात आणि आपल्या धर्माबद्दल सांगतात. मी असं म्हणतेय की बाबासाहेब म्हणाले होते की मला लोक, हे ब्राह्मण लोक मला याकरिता नाही घाबरत
की मी खूप गुणवान आहे, याकरिता नाही घाबरत की मी विदेशावरून डिग्री घेऊन आलेलो आहोत, याकरिता नाही घाबरत की मी खूप गुणवान आहे, याकरता घाबरतात की मी शीलवान आहे. आणि शीलवान लोकांना कुणीच हरवू शकत नाही, शीलवान लोकांना कुणीच हात लावू शकत नाही. तुम्ही बघू शकता की आपल्या भगवान बुद्धांकडे आणि बाबासाहेबांकडे काय धनसंपदा होती. ते फार श्रीमंत होते नाही होते, राईट? काही श्रीमंत नव्हते, पण त्यांच्यामध्ये मैत्री होती, करुणा होती, शांती होती, दानाचा भाव होता. त्यांचा स्वभाव तसा होता की आज त्यांना पूर्ण जग त्यांना मानतोय. काय होतं त्यांच्याकडे? काहीच नव्हतं, राईट? फक्त एका मैत्री, करुणा आणि शांतीच्या बळाने त्याने सर्व पूर्ण दुनियेला जिंकलंय. तर असंच आपण पण धम्म शिका, आचरणात आणा, दान पुण्य करा, आपल्या कुटुंबाला धम्म शिकवा आणि मैत्री करुणेचा भाव. आणि हे हात फक्त मदत करणारे ठेवा. तोंडात साखर, डोक्यात बर्फ आणि हे हात दान पुण्य करणारे जर असतील तर आपल्याला कुणीच हरवू शकत नाही. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते. दृष्टांत म्हणजे बोधकथा, मॉरल स्टोरी. एक चित्रकार होता, त्याने स्वतःचं परीक्षण करण्याचं ठरवलं की मी किती चांगले चित्र काढतो. तर त्याने एक चित्र काढला आणि रस्त्याच्या मध्ये त्याने ते चित्र ठेवलं आणि तिथे एक मजकूर लिहिला की ज्याला कोणी इथे काही त्रुटी आढळेल तर त्याने तिथे खुणा करावी. ठीक आहे, त्याने ते ठेवलं आणि तो म्हणाला की ठीक आहे, मी संध्याकाळी येतो. तो मग घरी परत गेला. जेव्हा तो संध्याकाळी परत आला तर त्याला इतकं आश्चर्य वाटलं की त्या चित्रामध्ये त्याने काढलेलं चित्र कुठेच दिसत नव्हतं, फक्त खुणा 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 खुणा. ठीक आहे, तो इतका म्हणजे अपसेट झाला. तर तो तिथे खालीच बसला आणि तो विचार करत होता की अरे, माझ्या चित्रामध्ये मी आजपर्यंत असा विचार करत होतो की मी खूप चांगला चित्रकार आहे, पण मी इतकं वाईट चित्र काढतो की सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये त्रुटी काढल्या. तो तिथेच विचार करत बसला. मग त्याचा एक मित्र आला, त्याने म्हटलं अरे तू का म्हणजे अपसेट आहे. तर त्याने म्हटलं हे झालंय माझ्यासोबत, मी स्वतःला इतकं चांगला चित्रकार समजत होतो, पण आतापर्यंत माझी ही धारणा आहे ती चुकीची ठरली आहे. लोकांनीच माझ्या चित्रामध्ये इतके सारे खुणा केलंय. तो त्याचा मित्र म्हणतो की अरे उदास हो नको, तू एक काम कर, पुन्हा चित्र काढ आणि दुसऱ्या दिवशी तू पुन्हा त्याच ठिकाणावर ठेव. तर त्याने तसंच केलं. दुसऱ्या दिवशी त्याने चित्र काढला आणि त्या रस्त्याच्या मध्ये ठेवलं आणि तिथे पुन्हा एक नवीन मजकूर लिहिला की तुम्हाला या चित्रामध्ये काही चुका आढळत असतील तर ते दुरुस्त करावी, ठीक आहे. आणि तो घरी परत गेला. मग जेव्हा तो संध्याकाळी परत आला तर त्याला फार आश्चर्य वाटलं की त्या चित्रामध्ये कुणीच चुका दुरुस्त केली नव्हती. मग त्याला खूप आश्चर्य वाटलं. त्याने त्याच्या मित्राला विचारलं की असं का बरं झालं. तो म्हणतो की आपणही असंच आहोत. आपण लोकांना फक्त नावं ठेवतो, फक्त चुका काढतो, पण चुका दुरुस्त नाही करत. चुका दुरुस्त करणारा माणूसच सगळ्यात श्रेष्ठ असतो. जे काम बाबासाहेब आणि भगवान बुद्धांनी आपल्याला केलंय. आपल्यात काय चुका आहेत, काय अवगुण आहेत, काय सदोष आहेत, काय दोष आहेत आपल्यात, हे भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय. आणि तुम्ही कसे चांगले माणूस बनू शकता, आदर्श माणूस बनू शकता, कसे बौद्ध बनू शकता, हे भगवान बुद्धांच्या धम्मातच तुम्हाला शिकायला मिळेल. आणखी कुठल्याच धम्माला तुम्हाला शिकायला मिळणार नाही. तर आपल्या पुढे फक्त दोनच आदर्श ठेवायचं. डोळ्यांपुढे फक्त दोन आदर्श, एक तर भगवान बुद्ध आणि दुसरं बाबासाहेब. आणि वाघासारखं जगलं पाहिजे, मेंढरासारखं अजिबात जगलं नाही पाहिजे. जे आपले विरोधक आहेत, जे शासनकर्ते जमात आहेत, तुम्हाला शासनकर्ते जमात बनलं पाहिजे. हे विरोधक तुम्हाला
नेहमी मिळणार आहे. आधी पण होते, आज पण आहे आणि नंतर पण होणार आहे. बाबासाहेबांच्या वेळेत विरोधक नव्हते असं नव्हतं का? होतं ना विरोधक. खूप संघर्ष केला ना बाबासाहेबांनी. तर तुम्हाला पण असंच विचार करावा लागेल की आता पण आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि विरोधक असणारच. जर आपण शीलवान असू, गुणवान असू, धैर्यवान असू आणि धम्माचे आचरण करणारा असू तर आपल्याला कुणीच हरवू शकत नाही. कारण जो शीलवान असतो त्या माणूस कुठल्याही जगाला जिंकू शकतो. आणि याचं सगळ्यात उदाहरण तुम्हाला जर माहिती असेल तर ते आहे स्वतः भगवान बुद्ध आणि बाबासाहेब. तर मी तुम्हाला अशी विनंती करते की घरी जाऊन जे काही सांगितलं गेलंय त्याच्यावरती चिंतन मनन करा की माझ्यासाठी काय आहे. कारण की येणारी पिढी यांचं भवितव्य खूप अंधारात दिसत आहे. तुम्हाला माहिती असेल की आपल्या देशामध्ये काय सुरू आहे. जर आपण आता जागरूक नाही झालो, आदर्श बौद्ध समाज नाही निर्माण केला तर आपल्या येणाऱ्या पिढीसाठी ते भवितव्य खूप अंधारात होणार आहे. तर याची जाणीव ठेवून तुम्ही खरे बौद्ध बना, आदर्श बौद्ध समाज निर्माण करा. जर नेक्स्ट इयर सुद्धा जर बॅनरवरती हेच धम्मचक्र प्रवर्तन दिवस जर असं पुन्हा लिहिलं असेल तर ती खूपच शोकांतिका असेल की आत्ताही आपण मानसिक गुलाम आहोत, आत्ताही आपण मेंढरं आहोत. पण तसं होता कामा नये. आपल्याला सजग राहावं लागेल, सावधान राहावं लागेल आणि आपल्या बौद्ध बनावं लागेल. इथेच मी आपल्या शब्दांना पूर्णविराम देते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. साधू साधू साधू. नमो बुद्धस्य. जय भीम. धन्यवाद रश्मी माळवदकर ताई. ह्याच्यानंतर सॉरी, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. चालेल स्टेजवरती? ओके. परत एकदा होऊ शकते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी केलं धर्मचक्र अनुवर्तन. अनुप्रवर्तन ती म्हणता. मी कदाचित तुम्ही माझा ऐकलं नसेल, मी 3 घटना सांगितल्या. अच्छा. कारण की काय लेट होईल ना. कारण की इम्पॉर्टंट होता हा इम्पॉर्टंट. फक्त एक मिनिट. मी तुम्हाला 3 घटना सांगितल्या. एक तर धम्मचक्र प्रवर्तन, दुसरं धम्मचक्र अनुप्रवर्तन आणि एक धम्मदीक्षा. राईट. धम्मचक्र प्रवर्तन फक्त सम्यक संबुद्ध करू शकतात. धम्मचक्र अनुप्रवर्तन फक्त सारिपुत्त आणि महामोग्गलाड जे त्यांचे अग्रश्रावक होते. आणि धम्मदीक्षा ऍक्च्युली धम्मचक्र प्रवर्तन नंतर भगवान बुद्धाने जितकेही भिक्खू होते त्यांना दीक्षा दिली आहे, धम्माची दीक्षा दिली आहे. तर म्हणून बाबासाहेबांनी पण आपल्याला धम्माची दीक्षा दिली. ओके. आता आपण जे सेलिब्रेट करत आहोत हे काय ही धम्मदीक्षा प्रोग्राम आहे. हे धम्म क्रांती दिवस आहे आणि अशोक विजयादशमी. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद रश्मीताई, आपल्या शब्दसमूहांनी आमच्यावरती आम्हाला एनलाईट केल्याबद्दल. यानंतर मी आमंत्रित करतो